सोशल मीडियाच्या कोविड बॅचमध्ये प्रसिद्ध झालेला हिंदुस्थानी भाऊ काल सोशल मीडियावर माधुरी हत्तीबद्दल बोलला. आता तो ते बोलत असताना त्यांनी कागद दाखवला खासदार राजू शेट्टी यांच्या अर्जाचा, की त्यांनी वन विभागाकडे एक मागणी केली होती की माधुरी हत्तीची म्हणजे याच हत्तीबद्दल होतं की माधुरी हत्तीची आम्ही काळजी घेऊ शकत नाही, कारण तिची काळजी घेण्यासाठी जो एक माणूस लागतो तो माणूस सध्या आमच्याकडे नाहीये. तर तुम्ही कृपया माधुरी हत्तीला इथून घेऊन जावा. हे 2018 साली वन विभागाला खासदार राजू शेट्टी यांनी पत्र लिहिलं होतं. 2018 सालच्या या पत्राचा दाखला 2025 साली दिला जातो. हे खरंच हास्यास्पद आहे, ही पहिली गोष्ट. बरं, सुप्रीम कोर्टाने जर आदेश दिलेला आहे आणि त्यानुसार हे सगळं होत आहे, तर मग तुम्हाला वन ताराच का दिसतं? शासनाशी कुठले रेस्क्यू सेंटर नाही आहेत का? शासनाला आजपर्यंत कुठलंही रेस्क्यू सेंटर उभारता आलं नाही का? म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजपर्यंत एकही रेस्क्यू सेंटर मुक्या प्राण्यासाठी या सरकारला बनवता आलं नाही का? हा मोठा प्रश्न आहे. कारण वनताराच कशाला? जर कोर्टाचा आदेश आहे, जर सगळं शासकीय नियमांप्रमाणे होणार आहे, कायद्याप्रमाणे होणार आहे, तर कायद्याप्रमाणे निर्मित केलेल्या रेस्क्यू सेंटरमध्ये तिला पाठवा ना. अंबानींनी निर्मित केलेल्या रेस्क्यू सेंटरमध्ये कशाला पाठवता? हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे हे जे काही खाजगीकरण सगळं चालू आहे ना, की काही झालं की इकडं, काही झालं की इकडं, हे कशासाठी? विरोध इथं मूळ आहे की या सगळ्या गोष्टी आहेत ना, बरं लोकांच्या भावना तुम्ही लक्षातही घेत नाहीयेत. लोक रस्त्यावर येऊन सांगतायत. म्हणजे काय चाललंय या देशामध्ये? एकीकडे तुम्हाला आनंद अंबानी किंवा ते वनतारा हे खूप महत्वाचे वाटतात. म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांवर बोलण्यासाठी पण कोण आलं तर वनताराचे प्रशासकीय व्यक्ती, तिथले मॅनेजमेंट. का शासकीय कर्मचारी कुठे गेले? वन क्षेत्राचे, वन विभागाचे ते का नाही आले कुठल्याही? जर कायद्याप्रमाणे सगळं होतंय, जर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे होतंय, तर सरकारी लोक कुठे या सगळ्यामध्ये? ते कुठेच दिसत नाहीयेत. सरकारी फक्त एकच विभाग दिसतोय, पोलीस, लोकांना रोखण्यासाठी, दुसरं कोणीच नाही. हे जे काही चालू आहे ना, विरोध याला आहे. आणि हिंदुस्थानी भाऊंना एक विनंती आहे की तुम्ही ह्या बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा तुमचं जे दुकान पूर्वीपासून चालू होतं ते तसंच चालू राहू द्या. उगीच नको त्या ठिकाणी तुम्ही लक्ष घालू नका. मागे देखील तुम्ही तेच करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस देखील तुम्हाला चांगल्या भाषेमध्ये सांगण्यात आलं. अजूनही आम्ही तुम्हाला चांगल्याच भाषेत सांगतो, कारण तुम्ही ज्या पातळीवर जाऊन बोलता ना, त्या पातळीवर जाऊन आम्ही कधीच बोलणार नाही, कारण आमच्यावर तसे संस्कार नाहीत. आम्ही देखील हिंदू आहोत, आम्हाला देखील हिंदुत्वावर प्रेम आहे, पण आम्ही तुमच्यासारखे हिंदू नाही आहोत की उगीच कॅमेरा आहे, फॉलोअर्स आहेत म्हणून शिवाय देऊन बोलणं वगैरे, हे आम्हाला जमत नाही. आम्ही तुम्हाला चांगल्या भाषेत सांगतो की नको त्या ठिकाणी नको त्या गोष्टी बोलू नका, नको त्या ठिकाणी नाक खुपसू नका. नाहीतर ही कोल्हापूरची लोक आहेत, उद्या जर काय यांनी आणखी काय बोललं तर तुम्हाला उगीच राग येईल. जय महाराष्ट्र.